नमस्कार and welcome back to my channel Lifestyle with Riya. तर आज आम्ही चाललेलो आहोत माथेरानला. सो हा व्लॉग एक ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे. सो आम्ही माथेरानला जाऊन काय करतोय, काय काय बघतोय हे सगळं मी आज या व्लॉग मध्ये सांगणार आहे. सो व्लॉग एंड पर्यंत बघा. बाय रोड जाण्याची मजा तेव्हाच सुरू होते जेव्हा माथेरानचा हा घाट सुरू होतो. झिगझॅग वळणांमुळे खूपच ऍडव्हेंचरस वाटतं. माथेरानला जाण्याची मजा बाय रोड तर आहेच, पण टॉय ट्रेनने सुद्धा जाण्याची मजा तेवढीच आहे. हिल स्टेशन्स म्हटले की मंकीज आले, पण त्यापासून वाचण्यासाठी इथे जाळी लावली आहे. आत गेलो तेव्हा कळालं आमची 10:30ची ट्रेन मिस झाली, पण आम्ही 12च्या ट्रेनने जाण्याचं ठरवलं. लहान असो किंवा मोठे, माथेरानच्या टॉय ट्रेनने जाण्याची संधी कोणीच सोडत नाही. आम्ही ही टॉय ट्रेन आनंद लॉज पासून पकडली आणि आनंद लॉज टू माथेरान हा ट्रेनचा प्रवास ऑलमोस्ट 15 to 20 मिनिट्सचा आहे. कसं वाटतं तुला ट्रेन मध्ये? टॉय ट्रेन असल्यामुळे या ट्रेनचा स्पीड थोडा स्लो आहे, ज्यामुळे आपण नेचर बघत आजूबाजूची वस्ती बघत जातो. वरती पोहोचताच आम्ही पहिलं गेलो नोरोजी लॉर्ड गार्डन. या लाल मातीत चालून आपले चप्पल शूज लाल नाही झाले तर माथेरान काय पाहिलं. सो ठिकठिकाणी मॅप पण लावलेले आहेत आणि आम्ही ते मॅप्स आता बघून फिगर आउट करतो की आम्ही कुठे आणि आम्हाला जायचंय कुठे. आम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट जो बघायचा आहे तो आहे इको पॉइंट. सो वी आर गोइंग इन दॅट वे. लेट्स सी. हिल स्टेशन म्हणा किंवा कुठे नेचर पाहायला गेलो म्हटलं की तिथलं नेचर जर तसंच टिकून ठेवलं असेल तर ते बघायला थोडं बरं वाटतं. लाईक युल सी बिहाइंड मी, इथे इतके छान झाडी त्यांनी मेंटेन केलेली आहेत. ती जास्त कापलेली नाही आहे, त्याच्यामुळे ऊनही नाही आहे. गरमी आहे पण ऊन नाही आहे अजिबातच. इथे येऊन जीवाची घोड्यांची भीती गेली आणि तिने पुढचा पूर्ण साईटसीइंग घोड्यावरूनच केला. इको पॉइंट बघण्यासाठी आलो आणि हा सुंदर नजारा पाहून छान वाटलं. एको काही आला नाही, पण इथे पॅनोरॉमिक व्ह्यू मध्ये फोटोज खूपच सुंदर आले. पुढे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे तलवारींचे म्युझियम बघायला आलो. सगळेच पॉइंट सेम वाटायला लागले आणि लेक मध्ये पण पाणी नसल्यामुळे आम्ही तिकडे गेलोच नाही आणि परत आनंद लॉजला जाण्याच्या ट्रेनचं तिकीट काढलं. जाताना येताना दोन्ही वेळेला आम्ही फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं. व्हॉट डिड यू लाईक द मोस्ट फ्रॉम माथेरान? हॉर्सेस. तर तिने हॉर्स रायडिंग केलेली आहे, त्याच्यामुळे ते तिला खूप आवडलं. येस. आणि मी पहिलं घाबरत होते म्हणून नंतर बसली. तर असं आम्ही माथेरानमध्ये टाइम स्पेंड केलेला आहे. आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय.